तूळ राशीच्या लोकांनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्यासाठी करिअर, पैसा, व्यवसाय आणि भाग्याच्या दृष्टीने मोठे बदल घेऊन येणार आहे. पण प्रेम संबंध आणि शिक्षणाच्या बाबतीत राहूमुळे काही संभ्रम निर्माण होऊ शकतो. विशेषतः 3 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर या 2 तारखा तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. नेमकं काय घडणार आहे, कोणत्या क्षेत्रात फायदा होईल, कुठे सावध राहायचे आणि कोणते उपाय करायचे, हे आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीसाठी सप्टेंबर 2026 महिन्याचं संपूर्ण मासिक राशी भविष्य. तरी हा महिना तुमच्यासाठी आरोग्य, शिक्षण, प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, भाग्य, नोकरी, करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने कसा राहील, तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती काय सांगते, कोणत्या क्षेत्रात प्रगतीची शक्यता आहे आणि कोणते उपाय केल्याने अडचणी कमी होण्यास मदत होईल, हे आपण सविस्तर पाहणार आहोत. तर ही माहिती जन्मराशी किंवा चंद्र राशीवर आधारित आहे. तर तूळ राशीचा स्वामी आहे शुक्र ग्रह. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला शुक्र 12व्या भावात आहे. मात्र 3 सप्टेंबर पासून शुक्र तुमच्या प्रथम भावात प्रवेश करणार आहे. तुमच्या 11व्या भावात बुध आणि सूर्य आहे. 10व्या भावात केतू आहे. 9व्या भावात गुरु म्हणजेच बृहस्पती आहे. पंचम भावात राहू आहे आणि 6व्या भावात शनी विराजमान आहे. तर यामुळे या ग्रहस्थितीचा परिणाम जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रावर दिसून येईल. सर्वात आधी पाहूया तुमचं आरोग्य सप्टेंबर महिन्यात कसं राहणार आहे. तर महिन्याच्या सुरुवातीला शुक्र 12व्या भावात असल्यामुळे थोडीशी ऊर्जा कमी जाणू शकते. मात्र 3 सप्टेंबर नंतर शुक्र प्रथम भावात आल्यामुळे तुमची ऊर्जा, आत्मविश्वास, एकूणच व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल जाणवू शकतो. प्रथम भाव हा स्वतःची प्रकृती, शरीर, स्वभाव, आत्मविश्वासाशी संबंधित असतो. त्यामुळे शुक्राच्या या स्थितीमुळे तुम्हाला स्वतःमध्ये उत्साह जाणवण्याची शक्यता आहे. मात्र तुमच्या 6व्या भावात शनी असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत पूर्णपणे निष्काळजी राहू नका. विशेषतः खाण्यापिण्याची सवय, प्रवास, दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. पंचम भावाचा संबंध पोटाशीही जोडला जातो आणि शनीच्या प्रभावामुळे काही लोकांना पचनाशी संबंधित त्रास, बद्धकोष्ठता किंवा पोटाशी निगडीत किरकोळ समस्या जाणवू शकतात. त्यामुळे वेळेवर संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. शनीची दृष्टी काही संवेदनशील भागांवर असल्यामुळे पाय, शरीरातील सांध्यांमध्ये किरकोळ वेदना जाणवू शकतात. मात्र हे मोठ्या समस्येचा संकेत म्हणून घेऊ नका. त्रास जाणवल्यास योग्य वैद्यकीय सल्ला तुम्ही घ्यायचा आहे आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आता पाहूया तुमच्या शिक्षणाचा काळ सप्टेंबर मध्ये कसा राहणार आहे. तर तूळ राशीसाठी पंचम भाव हा शिक्षण, बुद्धिमत्ता, प्रेम संबंध आणि संततीशी संबंधित असतो. तर या पंचम भावात राहू विराजमान असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात कन्फ्युजन आणि डिस्ट्रॅक्शन वाढू शकतं. म्हणजेच उदाहरणार्थ आज एखादा कोर्स करायचा वाटेल, उद्या दुसरा कोर्स करायचा वाटेल किंवा आज BCom करायचं वाटेल, उद्या MBA करावं असं वाटेल. म्हणजेच निर्णय घेण्याच्या बाबतीत मनात सतत द्विधा अवस्था निर्माण होऊ शकते. पण आज याचा अर्थ असा अजिबात नाहीये की तुमची अभ्यासात प्रगती होणार नाही. फक्त मन स्थिर ठेवणं आणि योग्य निर्णयावर टिकून राहणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही एखाद्या कोचिंगमध्ये प्रवेश घेण्याचा विचार करत असाल, एखादा फॉर्म भरायचा असेल किंवा शिक्षणाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल, तर योग्य माहिती घेऊन निर्णय घ्यायचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. कारण बघा मित्रांनो, राहूमुळे दुसऱ्यांच्या बोलण्याचा प्रभाव तुमच्यावर जास्त पडू शकतो. त्यामुळे प्रत्येक जण काहीतरी सांगतोय म्हणून लगेच निर्णय बदलू नका. तुमचं ध्येय निश्चित करा आणि त्यावर लक्ष केंद्रित करायचे. आता येतो प्रेम संबंधाचा विषय. तूळ राशीच्या पंचम भावात राहू असल्यामुळे प्रेमसंबंधामध्ये गैरसमज, शंका, छोट्या गोष्टींचं मोठं होणं अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही लोकांच्या बाबतीत आधीपासूनच ब्रेकअप, पुन्हा बोलणं, पुन्हा गैरसमज, ब्लॉक करणं किंवा संवाद बंद करणं अशा गोष्टी सुरू असतील तर त्यामध्ये राहूचा प्रभाव जाणवू शकतो. कधी कधी समोरच्या व्यक्तीने काही चुकीचं केलेलं नसतानाही मनात शंका निर्माण होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, मनात आलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे असं समजू नका. आधी संवाद करा, परिस्थिती समजून घ्या आणि मगच तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. तुमच्या जोडीदाराचा स्वभाव थोडा हट्टी किंवा डॉमिनेटिंग असू शकतो. त्यामुळे दोघांनीही एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. 3 सप्टेंबर नंतर शुक्र प्रथम भावात आल्यामुळे तुमच्यात समजूतदारपणा आणि परिस्थिती जुळवून येण्याची क्षमता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रेमसंबंधामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे. आता पाहूया तुमचं वैवाहिक जीवन सप्टेंबरमध्ये कसं राहणार आहे. सप्तम भाव
हा विवाह आणि जीवनसाथीचा भाव आहे, तर या भावाचा स्वामी आहे मंगळ. तर मंगळाची स्थिती सुरुवातीच्या काळात चांगली असल्यामुळे 19 सप्टेंबर पूर्वी वैवाहिक जीवनासाठी काळ तुलनेने चांगला दिसतोय. जीवनसाथीच्या भाग्यात साधारण सुधारणा होण्याची शक्यता आहे. एखादं मोठं प्लॅनिंग, गुंतवणूक किंवा भविष्यासंबंधित निर्णय घ्यायचा असेल तर विचारपूर्वक पुढे जाता येईल. सप्तमेश 9व्या भावात असल्यामुळे जोडीदाराच्या माध्यमातून भाग्याची साथ मिळण्याची शक्यता दिसते. मोठं काही करण्याचा विचार असेल तर योग्य नियोजन करून पुढे जाणं चांगलं राहील. मात्र 19 सप्टेंबर नंतर मंगळाची स्थिती बदलल्यामुळे राग, चिडचिड आणि आक्रमकता वाढू शकते. त्यामुळे पती पत्नीमध्ये किरकोळ वाद होऊ शकतात. ही परिस्थिती मोठ्या समस्येत बदलू नये यासाठी एकमेकांशी शांतपणे मित्रांनो संवाद साधणं महत्वाचं आहे. आता येतो सर्वात महत्वाचा विषय, तो म्हणजे तुमचं भाग्य, करिअर आणि व्यवसाय. ओके, तर तुळ राशीसाठी 9वा भाव हा भाग्याचा भाव आहे आणि या ठिकाणी मंगळाची उपस्थिती असल्यामुळे प्रयत्न करण्याची ऊर्जा मिळते. भाग्येश बुधाची स्थितीही चांगली आहे. बुध 11व्या भावात असून पुढे 12व्या भावात प्रवेश करणार आहे आणि तिथे त्याची स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम तुमच्या भाग्यावर सकारात्मक होऊ शकतो. तुम्ही स्वतः प्रयत्न केले तर भाग्याची साथ मिळण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्याचा तुम्ही विचार करत असाल, परदेशाशी संबंधित काम असेल, प्रवास करायचा असेल किंवा नवीन संधी शोधत असाल तर हा काळ मित्रांनो उपयोगी ठरू शकतो. विशेषतः जे लोक परदेशात जाण्याचा विचार करत आहेत, परदेशाशी संबंधित काम करतात किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी प्रयत्न करण्याचा हा काळ चांगला आहे. त्याचबरोबर आता पाहूया करिअर आणि नोकरी. तर मित्रांनो 10व्या भावाचा संबंध करिअर आणि कर्माशी आहे, बरोबर. तर ह्या क्षेत्रावर बृहस्पतीचा प्रभाव असल्यामुळे करिअरमध्ये ज्ञान, अनुभव, मॅनेजमेंट, जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. ज्यांना सध्या नोकरी नाही त्यांनी निराश होऊ नका. सप्टेंबरमध्ये प्रयत्न वाढवा आणि जर लगेच नोकरी मिळाली नाही तरी पुढील 2 ते 3 महिन्यात संधी निर्माण होण्याची शक्यता दाट आहे. ओके, तर विशेषतः कम्युनिकेशन, काउन्सिलिंग, शिक्षण, टीचिंग, प्रोफेसर, लेक्चर किंवा मॅनेजमेंट किंवा लोकांशी संवाद साधण्याचं काम करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहू शकतो. बृहस्पतीचा प्रभाव तुमच्या ज्ञानात आणि निर्णय क्षमता वाढवण्यास मदत करू शकतो. त्यामुळे तुमच्या स्किलवर काम करा, नवीन कौशल्य शिका, तुमच्या अनुभवाचा योग्य वापर तुम्हाला करायचा आहे. आता नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन किंवा करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते आणि तुमच्या कामाची दखल घेतली जाण्याची इथे दाट शक्यता आहे. ओके, तर व्यवसाय करणाऱ्यांसाठीही सप्टेंबर महिना चांगला राहू शकतो. विशेषतः इम्पोर्ट, एक्सपोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग, परदेशाशी संबंधित काही काम आहे, कम्युनिकेशनचं आहे, कॉम्प्युटर आहे, ऑनलाईन किंवा सोशल क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. म्हणून व्यवसाय करणाऱ्यांनी या महिन्यात नवीन संधींकडे दुर्लक्ष करू नका. मात्र कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य तपासणी आणि आर्थिक सल्ला घेणे आवश्यक आहे. आता शेवटी जाणून घेऊया तुळ राशीसाठी सप्टेंबर महिन्यात कोणते उपाय करायचे आहेत. ओके, नेहमी मी तुम्हाला उपाय सांगते, ते उपाय तुम्हाला करायचे आहे. आता पंचम भावात राहू असल्यामुळे शिक्षण आणि प्रेम संबंधातील संभ्रम कमी करण्यासाठी राहूशी संबंधित उपाय करायचा आहे. तसेच 6व्या भावातील शनीसाठी तुम्हाला हा मंत्र देते, या मंत्राचा श्रद्धेने तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. ओके, पक्ष्यांना नियमित दाणे पाणी देणं किंवा शक्य असल्यास माशांना तुम्ही अन्न देणं हा देखील पारंपरिक श्रद्धेनुसार राहूच्या शांततेसाठी केला जाणारा उपाय आहे. तर हनुमान चालिसाचं नियमित वाचन करायचं आहे किंवा तुम्ही ऐकू शकता, ते सुद्धा तुमच्यासाठी शुभ राहील. तसेच विष्णू सहस्त्रनाम तुम्ही ऐकू शकता आणि सकाळी उगवत्या सूर्याला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे, अर्घ द्यायचं आहे. सूर्याला अर्घ देताना मनात सकारात्मक संकल्प करा आणि तुमच्या ध्येयासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचं ठरवायचं आहे. ओके, तर तुळ राशीच्या मित्रांनो सप्टेंबर 2026 हा महिना एकूणच मिश्र पण प्रगतीचा संधी देण्याचा आहे. थोडी काळजी घ्या. शिक्षण आणि प्रेमसंबंधात संयम ठेवा. वैवाहिक जीवनात विशेषतः 19 सप्टेंबर नंतर शांतता आणि व्यवस्थित असेल सगळं आणि असं या महिन्याचं चित्र दिसतंय. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा संदेश एकच आहे, राहूमुळे मनात संभ्रम निर्माण झाला तरी निर्णय घेताना घाई करू नका. शनीमुळे अडथळे आले तरी प्रयत्न थांबवू नका. योग्य दिशा, संयम आणि सातत्य ठेवलं तर सप्टेंबरचा काळ तुमच्यासाठी चांगल्या संधी घेऊन येऊ शकतो.
तुम्हाला हे राशी भविष्य कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची तूळ रास असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तुमच्या तूळ राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच सविस्तर राशी भविष्य, ज्योतिष आणि उपायांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा, सकारात्मक राहा. जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.